नमस्कार मित्रांनो, तुमचं खूप स्वागत आहे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये। सो इथे आम्ही सहकुटुंब सहपरिवार जात आहोत मीनावाड्याला। मीनावाड्याला दशमातेचं मेन स्थान आहे, तिथेच आम्ही चाललो आहोत। सो माझ्या सासूबाईंनी नवस केला होता की सहकुटुंब सहपरिवार आम्ही जाऊ तिकडे दर्शनाला येऊ असं म्हणून। सो इथे आमच्या नंदनबाई या माझ्या जेठानी, त्याचबरोबर आमच्या सासूबाई आणि ड्रायव्हर तर तुम्ही ओळखतातच सगळेजण। तसंच माझे जेठ आणि नंदई भाऊ हे दुसऱ्या गाडीने येत होते। सो असं हे आमचं छोटंसं आणि छानसं कुटुंब। सो इथे आम्ही पोहोचलो आहोत दशमातेच्या इथे मीनावाड्याला। आणि इथे सगळे स्टॉल सुरुवातीपासूनच सगळे स्टॉल्स होते, जिथे खेळण्याचे वगैरे सगळ्याच होते। आणि हा आमचा परिवार आणि ही आमची छोटीशी गोडुली माऊ। बघा तिची स्माईल, किती आनंद झाला आहे तिला। इथे बाहेर आलो फिरायला वगैरे असं म्हणून। आणि ती आमची आराध्या। तसंच हे आपले राकेश साहेब। बाकी सगळ्यांची ओळख मी तुम्हाला करून दिली। आमचे जेठ आणि हे माझे नंदे भाऊ। इथे आमची ननंदबाई आणि ही आमची माऊ, तसंच ह्या सासूबाई। सो इथे आम्ही मंदिरात आलेलो आहोत। हे मंदिर खूप छान आणि सुंदर होतं, परिसरही खूप छान होतं, शांत वातावरण होतं आणि खूप छान प्रकारे आमचं दर्शन झालं आहे। सो तुम्हीही घर बसले दर्शन घेऊन घ्या देवीचं। आणि खूप छान मंदिर होतं आणि सत्वाला पावणारी देवी असं म्हणतात, ते खरं आहे। आणि हा अनुभव आम्हालाही आला आहे आमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये। आणि ही आमची हुशार चिमणी आराध्या पाया पडताना। तिलाही खूप आनंद झाला होता। आम्ही बाहेर आलो होतो घेऊन फिरायला। दोन्ही मुलं खूप खुश होते आणि आनंदी होते। इथे दशमाता आणि बाजूला कालिके मातेची मूर्ती आहे। आणि इथे हा आमचा छोटासा आणि छानसा परिवार। देवीचरणी हीच प्रार्थना की सगळ्यांना सुखी ठेव, आनंदी ठेव। सो व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। थँक्यू।